येस थँक्यू सो मच. जाऊयात मैदानाच्या दिशेने जिथे विजय आणि विजयी असे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला मिताली 11 श्रीगणेश क्रिकेट क्लब कासगाव संघ मैदानाच्या आतमध्ये तरतांच्या अगेन्स्ट, दुसऱ्या बाजूला गावदेवी क्रिकेट क्लब भाल हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे एका बाजूला मलंगडचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला वागणी बदलापूरचं क्रिकेट. येस मलंगड एक्सप्रेस आणि ज्याच्या नावाने खऱ्या अर्थानं मात्रेपाडा संघ ओळखला जातो, अर्थातच रफ्तारकार राजा योगेश मात्रे बुग्या यांचे इथे शुभागमन झालं. त्यांच्याकडे सहर्ष हार्दिक स्वागत. चला बुग्या या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानाने विराजमान व्हा. आपले अत्यंत जवळचे मित्र या स्पर्धेचे शिल्पकार आशुदादा मात्रे आपली आतुरतेने वाट पाहतात. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर सोमनाथ राणे आणि निहाल मात्रेला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती कासगाव एक्सप्रेस मिस्टर के एल अर्थातच करण लहानेला आपण पाहतोय. चला योगेश आपण या. योगेश मात्रे मॅन फ्रॉम मात्रेपाडा. पंचांचा हिरवा कंदी. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती संधी निर्माण केली केएल ला, म्हणूनच त्याचा उल्लेख होत असता. कासगाव एक्सप्रेस मिस्टर केएल ला पहिल्या बॉल वरती केली पहिली विकेट संपादित. फलंदाज बाद. तेजस मात्र देखील भाल टीम साठी भरपूर चांगला क्रिकेट सातत्याने खेळत असतो. पुढचा बॉल दुसरा, यावेळेला फ्लिक केला. फ्लिक ऑफ द रेस फटका प्रतिम आहे. फिल्डर धावतोय पळतोय. संदेश राणे चेंडूच्या पाठमोरा आणि अखेर व्हेरी वेल स्टॉप. अखेर बॉलला स्टॉप केलाय. क्षेत्ररक्षकाने चेंडू मध्ये लागलेली शर्यत अखेर क्षेत्ररक्षकाने शर्यत जिंकली आणि आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. ती एक धाव इथे आपल्या संघासाठी वाचवली आहे. 3 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला गावदेवी क्रिकेट क्लब. पुढचा बॉल. ओहो, या वेळेला चांगला बॉल. बाटच्या आतलीकडे बॅकवर्ड रिझन मध्ये बॉल चाललाय आणि अखेर इथे चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये होईल कंप्लीट. बॉलवेमध्ये पाहावं लागेल मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. यस, प्रॉपर टायमिंग. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल वेट. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. पहिला दमदार षटकार.
खेळाडूंसाठी संधी होती आतापर्यंत खेळाडूंसाठी पारितोषिक होतं पण आता प्रेक्षकांसाठी पारितोषिक प्रत्येक आयवाज झेल साठी तब्बल आयोजन कमिटीच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज हो यावेळेला पंचांकडे लावडा फील करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला पण पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ की संपाद सिग्नल लेग बॅचच्या स्वरूपात इथे सिंगल टीमच्या टोटल मध्ये होईल 8 आणि सिंगलच्या साथीने धाव फलक जाऊन पोहोचेल 1 और 11 11 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला स्टील 1 टू गो लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर ऑस्ट्रेलिया लॉफ्ट करायचा प्रयत्न क्रॉस बॅटेड करा मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर धावतोय संदेश राणे अखेर बॉलला पुन्हा एकदा स्टॉप केलाय संदेश राणेचा जर विचार करायला गेला तर कासगाव टीमचा चीता म्हणून संदेश राणेकडे पाहिलं जातं कारण सातत्यानं तो दूरवरचा अंतर चेस करत असतो आणि आता चांगलं फिल्डिंग त्याची आपल्याला पाहायला मिळेल आपल्या संघासाठी 2 धावा त्यांना वाचवल्यात षटक क्रमांक इथे पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागला गेला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट क्लब भाल या टीमची टोटल जाऊन पोहोचले तिथे तब्बल 13 या अंकावरती 13 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट फर्स्ट कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम गावदेवी क्रिकेट क्लब भाल राज लाडेचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये लागली आहे फलंदाजाला परतावा लागतंय माघारी यस बॅट्समन ओ यू टी फलंदाज तेजस मात्रे इस्को कमिटीचं खऱ्या अर्थाने कौतुक करू मग आमचे या स्पर्धेचे शिल्पकार आशिष दादा म्हात्रे असतील मग आमचे ऋतिक दादा म्हात्रे असतील अतुल दादा म्हात्रे असतील सचिन दादा म्हात्रे असतील आणि संपूर्ण आदेश 11 खरड हा संघ 13 अंकावरती धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये दुसरा गावदेवी क्रिकेट क्लब भाल या टीमला न्यू कॅन्डिडेट या टीमचा पॉवर हिटर अर्थातच बाहुबली ऑफ टीम भाल मैदानाच्या आतमध्ये निखिल म्हात्रेला आपण पाहतोय मागच्या मागचा हिरो निखिल म्हात्रे ज्यानं या स्पर्धेमधील तब्बल 3रा अर्धशतक झळकावलं तो निखिल तयार राज लाडेच्या अगेन्स्ट दिशा पाहावी लागेल लेग स्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल पार सिग्नल दॅट्स व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये होईल 8 आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन ठेपलाय तब्बल 14 या अंकावरती 14 ऑन बोर्ड क्रॉस बॅटेड आडवा बाट केलाय खेचलाय आणि खेचून ठेचलाय बॉल सीमा पार डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अवंश वार्तालाप करत 6 धावा षटका खेचून मारलेला फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला निखिल मात्रेच्या बॅटमधून तडाखेबंद षटकाराला मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला होता निखिल मात्रे ज्यानं या स्पर्धेतील तब्बल 3रं आणि आजच्या दिवसातील 2रं झंझावत अर्धशतकी खेळी त्याने केली होती यस मलंगड एक्सप्रेस अर्थात ज्याच्या नावानं मात्रेपाडा संघ खऱ्या अर्थानं ओळखला जातो असा बुगिया योगेश मात्रे यांचे इथे चाला शुभागमन त्यांचं देखील करूयात सहर्ष मनापूर्वक हार्दिक स्वागत
फुल ऑनलाईनचा बॉल या वेळेला ऑन ड्राइव्ह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. काउ कॉर्नर रिजनला सौरभ लहाने होते. ॲक्युरेट ट्रॉफी झाली आहे. पुढचा बॉल निहाल मात्रेसाठी औंसला टर्न केला. क्रॉस बाटे नंतर भरपूर दूरवरचा चेस करेल, पण त्याआधी बॉल निघून चालला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये राज लहानेच्या विरोधात 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. ओहो, ऑन साइडला हुक केलाय, म्हणजे 6 धावा बुक केलात. चेंडू सीमा पार. धावा मिळतील पूर्णपणे 6. बिग ब्लास्टेड षटकार. करण लहानेनं त्याला धावा खर्च केला तब्बल 13. दुसरं षटक हाताळला राज लहानेनं, त्याला धावा खर्च केला 24. आता 2 षटकांचा वाजवी खेळ इथे कंप्लीट झाला. 37 लागला गेल्यात 2 गडाच्या नुकसानात. राज भोईर कासगाव टीमचा मलिंगा मैदानाच्या आतमध्ये. हो, पहिला बॉल. यस, पंचांचा फिंगर अप, पंचांचा बोर्ड आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एका विकेटचा पत्ता निखिल मात्रे इज गॉन. खऱ्या अर्थानं सुस्वागतम. अजून एक दमदार स्पर्धा आपल्या भेटीला येते. वेलकम कमिंग सून. अर्थातच श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री मलंगड चषक 2025 अजून एक दर्जेदार आणि दैदिप्यमान पर्व आपल्या भेटीला येते. 18 डिसेंबर आणि 19 डिसेंबरला तब्बल या स्पर्धेचं पहिला क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 40,000 रुपये धनराशी व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 20,000 रुपये धनराशी व आकर्षक चषक. 5,500 रुपये प्रवेश फी आणि 2 दिवसांच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं इतकी दमदार आणि दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला भेटीला येते. मालिकावीरसाठी एक स्पोर्ट्स बायसिकल देऊन आम्ही त्या खेळाला सन्मानित करणार आहोत. ठिकाण मात्रेपाडा क्रीडांगण, ऐतिहासिक क्रीडांगण. येणारा 18 डिसेंबर आणि 19 डिसेंबर या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये. थँक्यू सो मच. राज भोईर आला बॉलिंग ट्रॅक वरती. कासगाव टीमचा मलिंगा, त्यांना पहिल्या बॉल वरती विकेट संपादित केली. आतापर्यंत जर उल्लेख करायला गेला ना तर अतुल दादा तिन्ही गोलंदाजांनी पहिल्या बॉल वरती विकेट संपादित केली आहे, पण पुढच्या 5 बॉल वरती तिन्ही गोलंदाज मागे ठरल्यात. राज पुन्हा
वैभव साडी या बॉल समोर केला वी मध्ये लॉंग ऑफला फिल्डर सौरभ लांडेला पण पाहतो थोडेसे फंबल झाले ते कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न केलाय आणि आता तो प्रयत्न राहिला यशस्वी बघता बघता 2 धावा इथे झाल्या सहजरित्या कंप्लीट गुड रनिंग गुड इन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो चांगला आय कॉन्टॅक्ट या 2 बॅटरच्या दरम्यान आणि 2 धावा इथे सहजरित्या होतील कंप्लीट समोर समोर आलाय समोर मारला लॉंग ऑफला सौरभ लांडे डाऊन दी बॉल अँड टेकन अ ब्युटिफुल कॅच संपला खेळ फलंदाजाला परतावा लागतो वैभव मात्रे इज बॅक टू द पॉवर लावण्याचं काम सध्याच्या घडीला राज भोईर न केलं कारण जर विचार करायला गेला ना षटक क्रमांक पहिला करण लांडेनं हाताळला करण लांडेनं पहिल्या बॉलवरती पहिली विकेट संपादित केली पण पुढच्या 5 बॉल मध्ये त्यांना 13 धावा खर्च केला दुसऱ्या षटकामध्ये राज लांडे आला त्यांना पहिल्या बॉलवरती दुसरी विकेट संपादित केली पण पुढच्या 5 बॉल मध्ये 24 धावा त्यांना खर्च केल्या पण तिसऱ्या षटकामध्ये राज भोईरला पण पाहिलं त्यांना पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आणि चौथ्या बॉलवरती देखील विकेट संपादित केली स्टील 2 टू गो 2 बॉल शेवटचे तिसऱ्या षटकातील रोहित मात्रेला पण पाहतो फ्लिक करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेग रिजनला बॉल चालला फिल्डर धावतोय पळतोय अखेर क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलनं बॉल अडवायचा प्रयत्न पण चेंडूने गाठले थेट सीमा रेषा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनीला गुदगुला करत घासत पुसत साठत जमिनीला दन 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 करत चेंडू सीमा पार धावा मिळतील चौका राज भोईरच्या अगेन्स्ट या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला 5 बॉल मध्ये त्यांना 2 विकेट संपादित करत असताना 6 धावा मैदानाच्या आतमध्ये संपादित खर्च केल्या रोहित मात्रेला पण पाहतोय अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल यस पंच आमच्याकडे वळत्या अंपायर सिग्नल दॅट्स व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये होईल आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचला 44 अंकावरती शेवटचा बॉल बॅटची टॉपेज फिल्डर त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार ओव्हर द बॉल इट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड 6 धावा षटकार पहिला बॉल भावेश लहाने
पहिला बॉल ऑन साइडला लॉफ्ट करायचा प्रयत्न करण लहान आहे त्या ठिकाणी तैनात एका टप्प्यावरती बॉलला कॅरी केलाय या वेळेला मैदानाच्या आतमध्ये चुकी घडली थ्रोबॅक खराब कलेक्शन खराब आणि बघता बघता जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी त्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या म्हणजे बाय वन गेट वन फ्री धावा मिळतील या बॉलवरती तब्बल 2 52 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या स्ट्रायकिंग एजला बॅटर आपण पाहतोय नियाल मात्रे फुल टॉस बॅटची बाहेरची एज विकेट कीपर बीट फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या मधून बॉल चाला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर नशिबाचा चौका $56 ऑन बोर्ड 56 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला मैदानाच्या आतमध्ये संघ जाऊन पोहोचला 22 लहाने पुढचा बॉल ओ फ्लोर लाईनचा बॉल बाटची पुन्हा एकदा टॉपेज होती बॅकवर्ड रिझन मध्ये शोधला गॅप लावला मॅप चेडू जाईल थेट थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर कन्सेक्युटिव्ह 2 इन अ ओव्हर सलगचा येणारा बॅक टू बॅक चौका यावेळी देखील खोदून काढलाय सेमी हेलिकॉप्टर स्टाईल व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला होता डीप कव्हर रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय इथे धावबाची संधी मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज होईल बाद एक येस नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला गावदेवी क्रिकेट क्लब काकडवाल संघ तर त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला वैकुंठवासी शिवदास पाटील स्मृती बेतवडे या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल तर चला बेतवडे टीमचे कॅप्टन आणि काकडवाल टीमचे कॅप्टन या आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण करूया टॉस बेतवडे टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत काकडवाल टीमचे कॅप्टन या पाचवा बॉल फुल टॉस होता इनफिल्डच्या वरून उडवायचा होता फिल्डर धावतोय पळतोय डीप मधून ऋतिक पोहोचले राज पोहोचले दोन धावा इथे ऍड केल्या जातील दोन धावेच्या साथीने संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचला यस सुस्वागतम 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 मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब टीमचे आणखीन एक आधारस्तंभ अर्थात सचिन दादा टिंबे यांचे इथे शुभागमन झाला त्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत फुल टॉस होता या वेळेला प्रॉपर टायमिंग स्ट्रोक बॉल चाला हवेशी वार्तालाप करत सीमा पार धावा मिळतील 6 नियाल मात्रेचा ब्रँडेड षटका बाजूला वैकुंठवासी शिवदास पाटील स्मृती बेतवडे
या दोन टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आशीषदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते असा कॉल स्पीक द कॉर्ड. बेतवडे टीमचा कॉल आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे वैकुंठवासी शिवदास पाटील स्मृती बेतवडे. निर्णय डिसिजन पेंडिंग असेल. जाऊयात मागच्या देशानं जिथे लक्ष उभं केलंय ते टीम गावदेवी क्रिकेट क्लब भाल या संघाला तब्बल 70चा मिताली 11 कासगाव या टीमच्या अगेन्स्ट आणि कशा प्रकारे कासगाव टीमच्या माध्यमातून या 70 धावा बनल्या जातील आणि कशा प्रकारे भाल टीमच्या माध्यमातून या 70 धावा रोखल्या जातील याचा धावताना ऐकायला करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तन. आणि या ऐकूयात पुन्हा एकदा आवाज बदलापुराचा आवाज तुषारजी शिंदे सरांचा. थँक्यू सो मच. सचिन दादा टेंबे या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. येस ओ टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद श्रवण सर. 70 धाव्यांचं लक्ष मिताली 11 कासगाव संघासमोर आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कसा केला जाईल हे चित्र देखील पाहायचंय. श्री 11 मिताली 11 कासगाव हा संघ मैदानावर उतरलाय. पहिला बॉल व्हाईट बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. थोडीशी चायनामन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी रेग्युलर तुम्हाला गोलंदाज थोड्याशा वेगळ्या ऍक्शन मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज देवेश महात्रे. पहिला बॉल वाईड आलाय. अवांतर धाव. अपील झाली आहे पंचांकडे. दुसरा देखील बॉल वाईड आहे. आणखी एक अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होतीये. 2 अवांतर धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात आणि ऑफस्टंपच्या बाहेरच बॉल आता येतील हे चित्र स्पष्ट झालंय. ऑफस्टंपच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पहिल्या 2 बॉलवरती गोलंदाजाने केलाय. फिल्डिंग भले ऑन साइडला आहे परंतु पहिले 2 बॉल ऑफस्टंपच्या बाहेर आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्विच हिट केलाय आणि या ठिकाणी पहिला बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवला. पहिला अधिकृत बॉल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 6. पहिले राईट आर्म ओव्हर द विकेट टाकलं होतं. राऊंड द विकेट आलेत कारण पहिले 2 बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडले. तिसऱ्या बॉलवरती चौकार आलाय आणि अँगल इथे मात्र बदललाय. राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. धावफलकावरती धावा आहेत 6. हा बॉल देखील ऑफस्टंपच्या खूप जास्ती बाहेर. वाईट बॉल. आणखी एक अवांतर धाव. नियंत्रण नाहीये. अँगल जरूर बदललाय. सुरुवातीला ओव्हर द विकेट टाकत होते. आता राऊंड द विकेट आलेत परंतु नियंत्रण खूप महत्वाचं आहे. गोलंदाज म्हणून तुम्हाला नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं आहे आणि इथे नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली नाही आतापर्यंत. 3 वाईड आतापर्यंत या षटकामध्ये आलेत. 7 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल होता. हवेत तर उंच गेला क्षेत्ररक्षक. बनतील फक्त दर्शक. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. फुल टॉस वरती फुल टोल षटकार. पुन्हा एकदा सज्ज आहेत. धावफलकावरती धावा आहेत 13.
अप्रतिम टायमिंग आहे, स्विच सीट बॉलला पाठवले पॉइंट रिजन मध्ये, धावा मिळतील 4, चौकार. सतरा धावा धावपलकावरती आहेत. दर्जेदार सुरुवात पाहायला मिळाली आहे. मिताली 11 कासगाव संघाने या सामन्यामध्ये देखील चांगली सुरुवात केली आहे. बॅटर भावेश लहाने, बॅटचा एज बॉल कॅरी झाला नाहीये, दरम्यान रिजन मध्ये चूक झाली आहे आणि बॉल ट्रॅव्हल देखील करतोय. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा आहे आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. चांगली रनिंग मिडून द विकेट, बॉल कॅरी झाला नाही, इथे संधी निर्माण झाली होती. 2 धावेंनी धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 19. 70 धाव्यांचं लक्ष खूप मोठं वाटलं होतं, परंतु पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दर्जेदार बॅटिंग इथे पाहायला मिळाली आहे. 19 धावा धावपलकावरती आहेत. देवेश म्हात्रे यांनी त्या चुका केल्यात, त्या मात्र महागात पडल्यात. आतापर्यंत एक संधी देखील निर्माण झाली होती, परंतु इथे बॉल पॉइंटच्या फिल्डरच्या हातामध्ये गेलाय आणि खूप महत्वाची विकेट. भावेश लहाने नाव, बॅक टू द पवेलियन, बिग फिश कॉट इन द ट्रॅप, विकेट. स्वागतम. ज्या मान्यवरांची करताना आपण आतुरतेने वाट पाहत होतो, आदरणीय सन्माननीय शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय सन्माननीय बाळारामजी जगतजी कांबरे साहेबांचं शुभ आगमन झालं. त्यांचं देखील करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबरीनं ग्रामपंचायत देवालीचे माजी सरपंच आदरणीय सन्माननीय चैनू दादा, या दोन्ही मान्यवरांचं इथे झालं शुभ आगमन झालं, तर त्यांचं देखील करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्यांच्या नावानं खऱ्या अर्थानं हा संघ सातत्यानं खेळत असतो, अर्थातच मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव या टीमचे पुरस्कर्ते तथा शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय सन्माननीय बाळारामजी जगनजी कांबरी साहेबांचा शुभ आगमन झालंय. त्यांचा करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबरीनं नेवाळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय सन्माननीय चैनू दादा, या दोन्ही मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून करतोय सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमचे विलास दादा पाटील यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि ज्यांच्या नावानं हा संघ खऱ्या अर्थानं सातत्यानं खेळत असतो, ज्यांच्या मुलीच्या नावानं हा संघ खेळत असतो, अर्थातच मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव या टीमचे पुरस्कर्ते बाळारामजी कांबरी साहेबांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक थँक्यू सो मच. ओ टू यू कमेंट्री बॉक्स. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 19 आणि 2 धक्के लागले त्या ठिकाणी. मिताली 11 कासगाव संघाला 2 सफलता देखील आल्यात. 70 धाव्यांचं लक्ष आहे आणि 70 धाव्यांचं लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी सुरू आहे कासगाव संघाच्या माध्यमातून. प्रमोद सोरकाजे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. सेकंड ओव्हर साठी एकूण धावपलकावरती धावा आहेत 19. 70 धाव्यांचा मोठा पल्ला कासगाव संघाला गाठायचा आहे. पहिल्या सामन्यामध्ये भावेश लहाने यांचं अर्धशतक आपण पाहिलं. भावेश लहाने या सामन्यामध्ये ऑलरेडी माघारी परतलेत. संदेश राणे आणि त्यांच्या जोडीने करण लहाने ही जोडी मैदानावरती आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. बॉल खाली राहिलाय आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु पहिला बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल. एकूण धावफलकावर धावा आहेत 19 आणि
कासगाव संघ जेव्हा जेव्हा मैदानावरती खेळतो त्यावेळेस मात्र त्या संघाला पुरस्कृत करण्याचं काम सन्माननीय बाळादादा कांबळे करत असतात. यावेळेस देखील ऑन साइडला चांगला फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण देखील लाजवाब आहे. 2 धाब्यांचा प्रयत्न, 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाब्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती, 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी 2 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 21. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत. प्रमोद सुरखाते बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर मध्ये आणि बॅटिंग साठी करण लहाने पुन्हा एकदा सज्ज आहेत. हाफ ट्रॅकर हा बॉल होता गॅप मध्ये. अप्रतिम टायमिंग आहे करण लहाने यांच्या बॅट मधून. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार. अंबरनाथचे कुमारदादा पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील करूयात. या स्पर्धेच्या वतीनं श्री मलंगड चषक 2025 च्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दादा या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानाने विराजमान व्हा. सीमारेषे बाहेर झेल पकडलाय. यस, आणि त्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून. खाली राहिलाय बॉल. 27 धावा धावफलकावरती. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये करण लहाने होते. एक मोठा फटका तर त्यांच्या बॅटमधून आलाय, परंतु हा बॉल थोडासा खाली राहतोय. एकूण धावफलकावरती धावा आहे 27. 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 70 धाब्यांचं मोठं लक्ष. भावेश लहाने यांनी पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. या मॅच मध्ये करण लहाने यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे. प्ले अँड मिस. यावेळेस बॉल डॉट आलाय. हैवा झेल साठी आपण पाहतो या ठिकाणी सन्माननीय बाळादादा कांबळे यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिलंय आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून देखील 200 रुपये, एकूण 700 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी हैवा झेल साठी दिलं जात आहे. प्रेक्षकांसाठी ही मेजवानी आहे. खरं तर सीमारेषे बाहेर झेल टिपल्यानंतर आयोजन कमिटीच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस होतं, परंतु बाळादादा कांबळे यांचा नेहमीच एक हात पुढे असतो आणि तो मदतीचा हात असतो. अगदी गोरगरिबांचे कैवारी म्हणून देखील प्रसिद्ध आहेत संपूर्ण ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस देखील दिलं गेलं. वाडा कॅच झाली, अप्रतिम झेल आहे आणि आली सफलता. फलंदाज बाद. आमच्या बाळारामजी कांबळे साहेबांच्या नेहमी साथीनं जे असतात खऱ्या अर्थानं बेंशील गावचे आणखीन एक उद्योजक, बेंशील गावचे समाजसेवक शंकरजी उतेकर साहेबांचा इथे शिवभाग झाला. त्यांचं देखील करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मंचावरती आलेले सगळेच मान्यवर पाहुणे खर तर राजकीय जीवनामध्ये सातत्याने व्यस्त असतात, परंतु सामाजिक कार्य आणि सामाजिक कार्यापासून कधीही दूर ठेवलं जात नाही. हीच खासियत आहे. संपूर्ण जे मंचावरती जे पाहुणे आहेत त्यांची खासियत आहे की राजकीय जीवनामध्ये किती व्यस्त असतील तरी देखील सामाजिक कार्यामध्ये सातत्याने त्यांना आपण पाहतो. यावेळेस देखील अप्रतिम टायमिंग आहे करण लहाने यांच्या बॅट मधून. वन्स मोर आणखी एक षटकार आलाय. धावफलकावरती धावा आहेत 34. वरती आहेत. ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये. व्हॉट अ शॉट दॅट इज. अप्रतिम टायमिंग. करण लहाने यांच्या बॅट मधून अकुटप्पाचा बॉल त्याला पाठवलाय पॉइंट सीमारेषच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावेंची आवश्यकता. शेवटचे 10 बॉल शिल्लक आहेत आणि 30 धावा अजून देखील बनवायच्या. करण लहाने यांची बॅट मैदानावरती तळपताना पाहायला मिळते. 10 बॉल 30 धावेंची आवश्यकता आहे. षटकार हॅट्रिक साठी बाळाराम कांबळे साहेबांच्या माध्यमातून 3000.
असतील आणि षटकार हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली आहे. लगातार ते 3 षटकार करण लहाने यांच्या बॅट मधून आले. धावफलक जाऊन पोहोचलाय. 46 धावा धावफलकावरती आहेत. कुठेही स्पर्धा असते, मिताली 11 या नावानेच तासगाव संघ मैदानावरती उतरत असतो आणि सन्माननीय बाळादादा कांबरी संघ जिंको किंवा पराभूत हो, परंतु या संघाच्या कायम पाठीमागे राहिलेत. एकूण धावपलकावरती धावा आहेत 46 धावा धावपलकावरती आहेत. 70 धाब्यांचं लक्ष्य आहे. करण लहाने यांची बॅट तळपताना पाहायला मिळते. लगातार ते 3 षटकार लगावलेत आणि 3000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी बाळादादा कांबरी यांच्या माध्यमातून ऑलरेडी डिक्लेअर केलं गेलंय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आणखी एक बॉल डॉट आलाय. धावपलकावरती धावा आहेत 46. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 3 षटकार आल्यानंतर गोलंदाजांनी देखील पुनरागमन केले. कमी गतीने हा बॉल टाकला होता. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन आणि बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. 8 बॉल मध्ये 24 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज आहेत. राईट आर्म राउंड द विकेट. हा देखील चांगला बॉल. आणखीन एक बॉल डॉट आलाय. 8 बॉल मध्ये 24 धाब्यांची आवश्यकता आहे. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉल वरती जर मोठा फटका आला तर मिताली 11 कासगाव संघ देखील या सामन्यामध्ये बनून कायम राहील. यावेळेस फुल टॉस बॉल होता आणि चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल आहे का हे देखील चेक केलं जाईल. आणखी एक षटकाराला चेक केलं जाईल. षटकार तर आहे परंतु वेस्ट हाईटच्या वरती आहे का हे देखील चेक केलं जाईल. 4 षटकार या षटकामध्ये ऑलरेडी आले. या ठिकाणी सन्माननीय शिवनादादा गायकर साहेब 40+ असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांचं देखील आगमन होत आहे. मलंगड क्रिकेट असोसिएशन 40+ चे अध्यक्ष सन्माननीय शिवनादादा गायकर यांचं आगमन या ठिकाणी झाले. त्यांच्यासोबत अशोकजी भाग्यवंत आंबेगावचे शाखा प्रमुख आहेत. त्यांचं देखील आगमन होते. त्यासोबत सन्माननीय अजयजी केने साहेब यांचं देखील आगमन होते. नो बॉल आहे. युवा सेना शाखा अध्यक्ष अजयजी केने साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. आणि सर्वच मान्यवर मंडळी, आपल्या सर्वांना विनंती, आपण सर्वांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी शिवनाथजी गायकर साहेब असतील, त्यांच्यासोबत आलेले सर्वच मान्यवर पाहुणे मंडळी, आपल्या सर्वांना विनंती, आपण या मंचावरती. 7 बॉल मध्ये 17 धाब्यांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल फ्री हिटचा असणार आहे. फुल्लर लेनचा बॉल फटका चांगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेचा प्रयत्न झाला. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 54 धावा धावफलकावरती आहेत आणि आता 6 बॉल मध्ये 16 धाब्यांची आवश्यकता आहे. 70 धाब्यांचं लक्ष्य होतं परंतु पाठीमागच्या षटकामध्ये या ठिकाणी करण लहाने यांनी केलेलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 16 धाब्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन 40+ चे अध्यक्ष शिवनाथजी गायकर साहेब आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा उपस्थित राहिलेत आणि खरं तर 40+ च्या क्रिकेटला एक वेगळी दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावा. विनंती, क्षेत्ररक्षण करणारी टीम अतिरिक्त वेळ घेऊ नका. बराच वेळ या ठिकाणी लागलाय. 6 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये अजून देखील 16 धाब्यांची आवश्यकता आहे. मॅच सुरू करा. विनंती आहे, अतिरिक्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला विनंती आहे. सेकंड राऊंडची ही महत्वपूर्ण मॅच. 6 बॉल 16 धाब्यांची आवश्यकता आहे. कोणत्या दिशेने सामना जाऊ शकतो इथून मात्र प्रत्येक संघ जिंकण्याचा प्रयत्न करेल. विनर मध्ये होत असलेली ही मॅच आपण पाहतोय. एका बाजूने मिताली 11 कासगाव संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी भाल अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. करण लहाने यांच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती आक्रमण. स्विच हिट, षटकार. रन्स ऑन द स्कोर कार्ड. 60 धावा धावफलकावरती. 5 बॉल मध्ये 10 धाब्यांची आवश्यकता आहे. यस, समीकरण आपण पाहताय 5 बॉल आणि 10 ची गरज. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला
संघ आपल्याला पाहायला मिळेल वैकुंठवासी शिवदास पाटील स्मृती बेतवडे आणि त्याच्या अगेन्स्ट गावदेवी काकडवाल वॉन द टॉस बाय टीम बेतवडे आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट इन्व्हाइट केलंय गावदेवी काकडवाल या टीमला बॅटिंग साठी थँक्यू सो मच. अपील झाली आहे पंचांकडे, पंचांचा बोट आकाशाकडे. 5 बॉल 10 ची आवश्यकता असताना करण लहाने अगेन्स्ट रन ऑफ प्ले कॉट बिहाइंड डाऊन द लेग बॉल विकेट. फलंदाज बाद. वरती दाखल होत झालेत. अप्रतिम क्रिकेट करण लहाने यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं. 5 बॉल 10 ची आवश्यकता असताना करण लहाने बाद झालेत आणि आता 4 बॉल मध्ये 10 धाबींची आवश्यकता आहे. शेवटचे बॉल 4 शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये 10 धाबा अजून देखील बनवायच्या. आणि एका षटकारासाठी अशोकजी भाग्यवंत साहेब आणि बाळारामजी कांबरी साहेब या दोघांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. एका षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. अगेन्स्ट द रन ऑफ प्ले हा वाईट बॉल आलाय. आणखी एक अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेच्या माध्यमातून धाव फलक पुढे जाईल. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 9 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाज सोमनाथ रहाणे बॉलिंग ट्रॅक वरती. 4 बॉल 9 धावेंची आवश्यकता आहे. सोमनाथ पुढचा बॉल 1 धाव तर प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हे देखील पाहायचं. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय जरूर, परंतु दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झाले. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये आता धावेंची आवश्यकता असेल ती 8. बॉल शिल्लक आहेत 3 आणि धावेंची आवश्यकता आहे 8. सामना एकही सामना एकतर्फी झाला नाहीये. प्रत्येक सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेलाय. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. नितेश लहाने मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 7 वरती नितेश लहाने मैदानावरती दाखल झालेत आणि षटकारासाठी पुन्हा एकदा 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. अशोकजी भाग्यवंत साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि बाळारामजी कांबरे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये असं 1000 रुपयाचं बक्षीस षटकारासाठी असणार आहे. नितेश लहाने नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. 3 बॉल आणि 8 धावेंची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल पोहोचला. 1 धाव तर पूर्ण झाली आहे आणि दोन्ही बॅटर एकाच एंडला धावबाची संधी आता निर्माण झाली आहे आणि फलंदाज पोहोचले. 2 धावा. तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. ओके, चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. 1 धाव तर पूर्ण आहे. दुसरी धाव पूर्ण आहे का चेक केलं जाईल. सामन्यामध्ये आणखी एक ट्विस्ट आलाय आणि खरं तर क्रिकेट हा खेळ इतका मनोरंजक काय आतापर्यंत या खेळाने त्याचे पैलू दाखवून दिले. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती आहे. निर्णय आपल्यापर्यंत येईलच. दोन धावा पूर्ण झाल्यात. फलंदाज सेफ आहेत. 2 बॉल मध्ये 6 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. 2 बॉल शिल्लक आहेत. 6 धावेंची आवश्यकता. ऑकवर्ड बाउन्स इथे पाहायला मिळाला. 2 बॉल मध्ये 6 धावा अजून देखील बनवायच्यात आणि षटकारासाठी या ठिकाणी सन्माननीय बाळारामजी कांबरे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि अशोकजी भाग्यवंत साहेब यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये. 2 बॉल 6 धावा. अलॉंग द कार्पेट हा देखील बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलाय. 1 धाव इथे प्राप्त होईल. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि 5 धावेंची आवश्यकता. पहिल्या बॉल वरती षटकार आला होता. 5 बॉल 10 धावेंची आवश्यकता होती आणि आता एका बॉल मध्ये 5 धावेंची आवश्यकता आहे.
नितेश लहाने यांच्याकडे संधी आहे. शेवटचा एक बॉल आणि 5 धावेंची आवश्यकता. पाठीमागचे तिसरा सामना आपण पाहतोय, जो सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगताना पाहायला मिळालाय. कोणता संघ जिंकेल हे कुठल्याही सामन्यामध्ये कुणी भाकीत करू शकलं नव्हतं. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि एका षटकारासाठी बाळारामजी कांबळे साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं बक्षीस. आणि शेवटचा बॉल हवेत आहे. शेवटचा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉल वरती हा षटकार आलाय आणि 2000 रुपयाचं बक्षीस तर जिंकलंय, परंतु मिताली 11 संघ देखील या सामन्यामध्ये विजयी झालाय. नितेश लहाने यांच्या बॅट मधून हा गोल्डन षटकार आलाय. नितेश लहाने सौरभ लहाने यांच्या बॅट मधून षटकार आलाय आणि सौरभ लहाने फिनिशर्स ऑफ इन स्टाईल षटकार मारत मिताली 11 कासगाव संघाला हा सामना त्याने जिंकून दिलाय. आणि एक दोन्ही संघांचं कौतुक, कारण चांगला सामना झाला. शेवटच्या बॉलवरती 5 धावांची आवश्यकता असताना सौरभ लहाने यांचा गोल्डन षटकार आपण पाहिलाय. वेल प्लेड बोथ द टीम्स आणि कमालीचं क्रिकेट पाहायला मिळालंय. दोन्ही संघांचं खूप खूप कौतुक. सौरभ लहाने यांना आपण मॅन ऑफ द मॅच देतोय, कारण कुणी काय केलं हे महत्वाचं नाहीये. शेवटच्या क्षणाला दबाव होता आणि दबावामध्ये सौरभ लहाने यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि त्यांनाच आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय गणेशदादा म्हात्रे, शिवसेना शाखा प्रमुख भालगाव दादा, आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय गणेशदादा म्हात्रे, शिवसेना शाखा प्रमुख भालगाव दादा, आपण देखील मंचावरती या. आपल्याला विनंती आहे.